नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। निवडणुका संपल्यावर सरकारला गांभीर्य का सुचले? सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनीही यावे। शरद पवार, परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत इंधन वाचवा, देशहिताच्या निर्णयावर टीका करणे काँग्रेसची सवय। एकनाथ शिंदे, आनंद परांजपेंचा एनसीपीच्या सर्व पदांचा राजीनामा, विधान परिषदेसाठी डावलल्याने नाराज। पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात पोहोचले आणि सवलत घेणाऱ्यांना आता खुल्या प्रवर्गाचे दरवाजे बंद। महाराष्ट्र सरकारकडून आरक्षणाचे नवे धोरण जाहीर। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथे गेल्या महिनाभरापासून सिंगल फेज लाईट बंद असून गावठाण फिडर जोडणी न केल्यामुळे गेल्या महिनाभरात हे संपूर्ण गाव अंधारात आहे। महावितरण विभागाच्या वतीने मार्च एंड वसुलीच्या नावाखाली या गावातील नागरिकांकडून तब्बल 6 लाख रुपयांची वसुली केली, मात्र तरीही गावठाण फिडर जोडणी केली नसल्याने या गावकऱ्यांना दिवसभरात केवळ 6 घंटेच लाईट मिळत असल्याने रात्री सिंगल फेज लाईटही मिळत नाही। दरम्यान संतप्त गावकऱ्यांनी थेट गेवराई येथील महावितरण कार्यालयात येऊन ठिय्या मांडत आक्रमक पवित्रा घेतला होता। आमची लाईट जोडणी झाल्याशिवाय आम्ही हलणार नसल्याचे सांगत आक्रमक भूमिका घेतली। दरम्यान यावेळी युवा नेते रोहित पंडित यांनी मध्यस्थी करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना या गावकऱ्यांची गावठाण जोडणी तात्काळ करून द्यावी, नसता संपूर्ण गाव घेऊन महावितरण समोर येऊ अशी भूमिका घेतली। शिरूर कासार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 28/4/2026 रोजी शिरूरकडून बीडकडे जाणाऱ्या रस्त्यावर येळंब फाटा येथे शिरूर येथील मुकादम श्री शिवाजी संपत कदम वय 61 वर्षे हे वॉकिंग करत असताना एक अनोळखी चारचाकी वाहन त्यांच्या अंगावरून नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। पोलीस ठाणे शिरूर कासार येथे गुन्हा दाखल करून तपास पोलीस हवालदार सुरवसे हे करत आहेत, तर एक तपास पथकही तयार करण्यात आले आहे। घटनास्थळापासून पुढे बीडकडे जाणाऱ्या रस्त्यावर व पाठीमागे अहिल्यानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून 15 दिवसानंतर आरोपी रामेश्वर दत्तात्रय मोकाशी वय 36 वर्षे राहणार हनुमंत पिंपरी तालुका केज जिल्हा बीड व चारचाकी वाहन निष्पन्न करून केज येथून त्यांना ताब्यात घेतले। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाळकृष्ण हानपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली API प्रवीण जाधव, सुरवशे, डिडोळ, नांगरे आणि विद्यार्थी यांनी मिळून केली। राज्यात सध्या तापमानाचा पारा 43 ते 45.3 अंशावर गेला असून बीड जिल्ह्यात दिनांक 12 मे 2026 रोजी 43 डिग्री सेल्सिअस तापमान होते। उष्णतेने बीड जिल्ह्यासह राज्यात जवळपास 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर राज्य शासन व बीड जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। बीड शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दुपारी कोचिंग क्लासला जाताना उष्णतेचा प्रचंड त्रास होत असून अनेक विद्यार्थ्यांना उन्हाच्या तीव्रतेमुळे चक्कर आल्याचे देखील निदर्शनास आले आहे। तरी दिनांक 14 मे 2026 गुरुवारपासून बीड शहरासह जिल्हाभरातील सर्व कोचिंग क्लासेसला सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे यांनी बीड जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेचे जिल्हाध्यक्ष चौभारे सर व बीड शहर कोचिंग क्लासेसचे अध्यक्ष राम सर यांना प्रत्यक्ष भेटून एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, तर यावर संघटनेची मीटिंग घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली। बीड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच असून पुन्हा एका 4 वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दिनांक 13 मे रोजी सायंकाळी बीड शहरातील पंढरी परिसरात खेळत असताना एका 4 वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने अचानक जीवघेणा हल्ला चढवला। सुदैवाने यावेळी जवळच असलेल्या काही नागरिकांनी तात्काळ या बालकाच्या मदतीला धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावल्याने पुढील मोठा अनर्थ टळला। या हल्ल्यात सदरील बालक हे गंभीर जखमी झाले असून त्याला तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते। तर गेल्या काही महिन्यांपासून बीड शहरातील मोकाट कुत्र्यांकडून नागरिक व बालकांना चावा घेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत, तर बीड शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या देखील प्रचंड प्रमाणावर वाढल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे। त्यामुळे एखाद्या बालकाचा किंवा नागरिकांचा जीव गेल्यानंतरच नगरपालिकेला जाग येणार आहे की काय असा संतप्त सवाल बीड शहरातील नागरिक विचारत आहेत, तर प्रशासनाने तात्काळ प्रभावी मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बीड शहरातील नागरिकांकडून होत आहे। बीड शहरातील बस स्थानक परिसर हा चोरांचा अड्डा बनला असून दिवसाढवळ्या एका महिलेच्या पर्समधून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना आज
गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार सविता दत्तात्रय ढगे राहणार कासार जवळा तालुका जिल्हा लातूर या जालना येथे जाण्यासाठी बीड बस स्थानकात आल्या होत्या। दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास त्या बस स्थानकात थांबल्या होत्या। तर सायंकाळी 4:15 वाजता बस आल्यानंतर बसमध्ये चढत असताना त्यांनी आपली पर्स तपासली असता त्यामधील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। चोरी झालेल्या दागिन्यात मिनी गंठन, 3 अंगठ्या, कानातील झुमके असा जवळपास 7 तोळे सोन्याचा ऐवज होता। या दागिन्यांची किंमत अंदाजे 8 ते 10 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान बीड बस स्थानकातील पोलीस चौकी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने बस स्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य चांगलेच वाढले असल्याचा आरोपही प्रवाशांकडून केला जात आहे। तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून डीबी पथक हे फक्त नावापुरतेच आहे की काय असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या घटनेमुळे बस स्थानक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। तर पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केल्याचे दिसून आले। आणि सोनं चोरी गेलं लक्षात तुझ्या बसल्या बसल्या गाडी चालला गाडी बसल्या बसल्या याला बिस्किट काढून दिली की अशी बस झाली। चढताना जेवताना अशी होती चांगली सरळ, चढतानाच गेलं माझं सोनं। चढताना अख्खी पेटी एवढी मोठी आहे, 10-15 लाखाची सोनं आहे। आता कसे करू? लय खर्च करून कमी नाही, 1 रुपया शिवून कपडे शिव काम लग्न करायचं त्याच्या सुद्धा मला होतं, नव्या नवरीच्या सुद्धा त्याच्या माझं सुद्धा होतं। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पद्म पाणी संस्थेचे पुरस्कार जाहीर झाले असून लोकशाही मराठीचे बीड जिल्हा प्रतिनिधी श्री हरिदास तावरे यांना यावर्षीचा राज्य व राष्ट्रीय नावलौकिक पद्म पाणी पुरस्कार जाहीर झाला आहे। गेल्या 10 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात जिद्द, चिकाटी आणि मेहनत या बळावर सामाजिक, राजकीय व शेतकऱ्यांसाठी, ऊसतोड मजुरांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नावर, बीड जिल्ह्यातील कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जीव ओतून काम करणारे हाडाचे पत्रकार म्हणून हरिदास तावरे यांची जिल्हाभरात ओळख आहे। त्यांच्या याच कामाची दखल घेत तावरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बीड जिल्हा परिषदेचे CEO व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। या पुरस्काराबद्दल तावरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।